वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन ऋतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। गेल्या भागामध्ये आपण सूर्य, त्याच्या रथाचं आणि तो ज्या पद्धतीने ज्या मार्गाने तो मार्गक्रमण करतो आणि वर्षभरामध्ये एक फेरी पूर्ण करतो आणि त्याच्यामुळे जे 12 महिने 4 ऋतू 12 राशीमधून त्याचं जे मार्गक्रमण होतं त्याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. भगवान सूर्य हा सर्व लोकांचा आत्मा आहे. तो पृथ्वी आणि द्युलोकाच्या मध्यभागी असलेल्या आकाशमंडळामध्ये कालचक्रामध्ये राहतो आणि 12 महिन्यांचा उपभोग घेत असतो. हे महिने हे संवत्सराचे अवयव आहेत. दरवर्षी चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला संवत्सर बदलतं. मेष इत्यादी राशींच्या नावाने या राशी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक महिना चांद्रमानाने शुक्ल आणि कृष्ण अशा 2 पंधरवड्यांचा मिळून एक महिना होतो. पितृमानाने 1 रात्र आणि 1 दिवसाचा, तसेच सौरमानाने 2.25 नक्षत्रांचा 2.25 नक्षत्र असतात. प्रत्येक राशीमध्ये चंद्र 2.25 नक्षत्रात त्याचं मार्गक्रमण होतं चंद्राचं. जेवढ्या काळात सूर्य या संवत्सराचा 1/6 भाग उपभोगतो तेवढ्या भागाला ऋतू म्हणतात. वर्षा ऋतू, शरद ऋतू, वसंत ऋतू, हेमंत ऋतू असे 6 ऋतू असतात. ज्याप्रमाणे धान्याची त्याचप्रमाणे सूर्याच्या किरणांपासून 1,00,000 योजने अंतरावर चंद्र आहे. आकाशातून भगवान सूर्याचा जेवढा मार्ग आहे त्याच्या निम्मा मार्ग जेव्हा त्याचा पार होतो आकाशातला, तेव्हा त्याला 1 आयन पूर्ण होतं आणि 2 आयन पूर्ण झालं की 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष पूर्ण होतो. 2 आयन कोणती तर दक्षिणायन आणि उत्तरायन. जितक्या वेळात तो आपल्या मंद, तीव्र आणि समान गतीने स्वर्ग आणि पृथ्वीमंडलासहित संपूर्ण आकाशाला प्रदक्षिणा घालतो त्याला अवांतर भेदानी संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर किंवा वत्सर असं म्हटलं जातं. सूर्याच्या किरणांपासून 1,00,000 योजन अंतरावर चंद्र आहे, पण त्याची चाल फार वेगाची आहे आणि म्हणून तो सर्व नक्षत्रांच्या पुढे असतो. तो सूर्याचा 1 वर्षाचा मार्ग 1 महिन्यात पूर्ण करतो आणि 1 महिन्याचा मार्ग 2.25 दिवसात, म्हणजे तो एकेका नक्षत्रात 2.25 दिवस राहतो चंद्र. 2.25 दिवसांनी नक्षत्र बदलतं आणि तो पुढच्या नक्षत्रात जातो आणि 1 पंधरवड्याचा मार्ग एकाच दिवसात चालून जातो.
सूर्याचा 1 पंधरवड्याचा मार्ग तो एकाच दिवसात चालून जातो. कृष्ण पक्षात क्षीण होत जाणाऱ्या त्याच्या कलांनी पितरांचे आणि शुक्ल पक्षात वाढत जाणाऱ्या कलांनी देवतांचे दिवस आणि रात्र असे विभाग चंद्रामुळे होतात. 30 मुहूर्तांमध्ये एक नक्षत्र तो पार करतो. अन्नमय आणि अमृतमय असल्यामुळे हा सर्व जीवांचा प्राण आणि जीवन आहे. चंद्र हा सर्व जीवांचा प्राण आणि जीवन आहे असं सांगितलंय शास्त्रकारांनी. हा 16 कलांनी युक्त असा असून मनोमय, अन्नमय, अमृतमय पुरुष स्वरूप भगवान चंद्र आहे. आणि तोच देवता, पितर, मनुष्य, भूत, पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वृक्ष इत्यादी सगळ्या प्राण्यांच्या प्राणांचं पोषण करतो तो. आणि म्हणून या चंद्राला सर्वमय असं म्हटलं जातं. चंद्राच्या 3 लाख योजन अंतरावर अभिजित नक्षत्रासह 28 नक्षत्र आहेत. आणि भगवंतांनी या नक्षत्रांना सुद्धा या कालचक्रामध्ये गोवून ठेवलंय. ही नक्षत्र कुठे फिरतात तर ही मेरू पर्वताच्या उजव्या बाजूने फिरत असतात. याच्या 2 लाख योजना वरच्या बाजूला शुक्र ग्रह दिसतो. हा सूर्याच्या शीघ्र, मंद आणि समान गतीनुसार कधी पुढे, कधी मागे आणि कधी सूर्याच्या बरोबरीने राहून चाललेला असतो. या शुक्र ग्रह हा पाऊस पाडणारा ग्रह आहे आणि म्हणून लोकांना तो नेहमी अनुकूल असतो. याच्या गतीवरून अनुमान निघतं. पावसाचं अनुमान याच्या गतीवरून निघतं. पाऊस अडवणाऱ्या ग्रहांना हा शुक्र शांत करतो. शुक्राच्या गतीप्रमाणे बुधाची सुद्धा एक विशिष्ट गती आहे. चंद्राचा हा पुत्र शुक्रापासून 2 लाख योजनेवरच्या बाजूला आहे. हा मंगलकारक ग्रह आहे. पण जेव्हा सूर्याच्या गतीचे उल्लंघन करून तो पुढे जातो तेव्हा मोठ्या प्रमाणावर वादळ, पाऊस आणि दुष्काळ सुद्धा होण्याची सूचना आपल्याला तो देऊन जातो. आता बुधाच्या 2 लाख योजनेच्या वरती मंगळ ग्रह आहे. हा वक्रगतीने जर चालला नाही तर तो एकेका राशीमध्ये 3 पंधरवडे राहतो आणि संपूर्ण 12 राशी हा पार करून जातो. हा साधारणपणे अशुभ ग्रह मानला जातो आणि सर्वसाधारण अमंगल घडणाऱ्या घटनांचा हा सूचक आहे असंही म्हटलं जातं. आता या मंगळ ग्रहाच्या वरच्या बाजूला अजून 2 लाख योजना अंतरावर गुरु म्हणजे भगवान बृहस्पती हा ग्रह आहे. हा जर वक्री झाला नाही, वक्रगतीने चालला नाही तर प्रत्येक राशीमध्ये साधारणपणे 1 वर्ष राहतो. असं म्हणलं जातं की हा ग्रह ब्राह्मण वर्णाला अनुकूल असतो. आता या बृहस्पती ग्रहाच्या वर म्हणजे गुरु ग्रहाच्या वर 2 लाख योजना, प्रत्येक ग्रहामध्ये 2-2 लाख योजना अंतर आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. शुक्राच्या ग्रहाच्या वर 2 लाख योजनेवर बुध, बुधाच्या वर मंगळ, मंगळाच्या वर बृहस्पती, बृहस्पतीच्या वर 2 लाख योजने अंतरावर शनी ग्रह. आता हा शनी ग्रह जेव्हा दृष्टीस पडतो हा 30 महिन्यापर्यंत एकेका राशीमध्ये राहतो आणि म्हणून याला सगळ्या राशी पार करून जाण्यासाठी 30 वर्ष लागतात. आपण म्हणतो ना 7.5 आली म्हणजे शनी त्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण म्हणतो की शनीचं भ्रमण आता 3 राशी, सध्या 3 राशींमध्ये चाललेलं आहे त्याचं. मकर, कुंभ आणि मीन या 3 राशींना 7.5 आहे. म्हणजे काय तर या 3 राशीमधून शनी ग्रहाचं मार्गक्रमण चाललेलं आहे. जेव्हा मार्गक्रमण चालू असतं तेव्हा हा पीडादायक असतो असं सगळीकडे म्हटलं जातं. याच्या वरच्या बाजूला 11 लाख योजने अंतरावर कश्यप इत्यादी मुनी, सप्त ऋषी यांचं वास्तव्य असतं. आणि हे कश्यप इत्यादी सप्त ऋषी आहेत हे सगळ्या लोकांसाठी मंगल कामना भगवान विष्णूंकडे करत असतात. त्यांच्याकडे प्रार्थना करत असतात की सगळ्या लोकांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो म्हणून ते भगवंतांची आराधना करत असतात, ध्यान करत असतात, मनन करत असतात, जप करत असतात भगवंताच्या नामाचा.
विष्णुपद प्राप्त व्हावं ही सुद्धा त्यांची इच्छा असते. आणि याच्या पुढे वर भगवान विष्णूंचं परमपद असणाऱ्या ध्रुवलोक आहे. आणि या ध्रुवलोकाची हे कश्यप इत्यादी ऋषी प्रदक्षिणा करतात. हा सप्तर्षी ऋषींच्या वरच्या बाजूला 13 लाख योजने इतक्या अंतरावर ध्रुवलोक आहे. आणि याला भगवान विष्णूंचं परमपद असं म्हटलंय. आपण मागे पाहिलं, उत्तानपाद राजाचा हा मुलगा हा अतिशय भगवत भक्त आहे. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप आणि धर्म हे सर्वजण एकाच वेळी अत्यंत आदराने या ध्रुवाला प्रदक्षिणा घालत असतात. ध्रुवलोकाची ते प्रदक्षिणा करत असतात. आत्ता सुद्धा कल्पापर्यंत राहणारे लोक या ध्रुवलोकाच्या आधारावर आहेत. आणि याचा या लोकातील प्रभाव आपण वर्णनपूर्वी केलेलाच आहे. म्हणून हा एकाच ठिकाणी राहतो ध्रुव आणि नेहमी प्रकाशित असतो. आपल्याला ध्रुवतारा दिसतो आकाशामध्ये, जर पाहिलं तर ध्रुवतारा आपल्याला दिसतो नेहमी. ज्याप्रमाणे धान्याची मळणी करण्यासाठी लहान, मध्यम आणि लांब अशा दोऱ्यांनी बांधलेले बैल अनुक्रमे जवळ, काही मध्ये, काही लांब राहून खांब्याच्या चारी बाजूनी गोलाकार फिरत असतात, त्याप्रमाणे काही नक्षत्र जवळ, काही लांब, काही मध्यभागी अशी नक्षत्र आणि ग्रह आत बाहेर या कालचक्रामध्ये गोवलेले आहेत. जणू काही ते मधल्या एखाद्या दोरीला बांधले गेले आहेत आणि त्या दोरीच्या मागे पुढे होण्यानुसार ते त्याच्या गतीने फिरतायत. आणि त्यांनी ध्रुवलोकाचा आश्रय घेतलाय आणि वायूच्या प्रेरणेने कल्पाच्या अंतापर्यंत ते असेच फिरत राहणार आहेत. काही लोक भगवंतांच्या या योगमायेच्या आधारावर असणाऱ्या या ज्योतिष चक्राचे शिशुमार नावाच्या जलचर प्राण्याच्या रूपात वर्णन करतात की हा शिशुमार नावाचा प्राणी आहे आणि हाच सगळे बदल पृथ्वीवर घडवत असतो, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. या शिशुमार नावाच्या जलचर प्राण्याचा शरीर कसं आहे तर गोलाकार आहे आणि तोंड खालच्या बाजूला आहे आणि त्याच्या शेपटाच्या टोकावर ध्रुव तारा आहे, म्हणजे ध्रुव बसलेला आहे. शेपटाच्या मध्यभागी प्रजापती, अग्नी, इंद्र आणि धर्म हे बसलेले आहेत. शेपटाच्या मुळाशी धाता आणि विधाता आहेत. याच्या कटिप्रदेशात सप्त ऋषी आहेत. या शिशुमाराने उजव्या बाजूने शरीराचं वेटोळं केलंय आणि अशा स्थितीमध्ये अभिजित नक्षत्रापासून पुनर्वसूपर्यंत उत्तरायणाची जी 14 नक्षत्रे आहेत ती याच्या उजव्या बाजूला आहेत आणि पुष्य नक्षत्रापासून उत्तराषाढापर्यंतची जी नक्षत्र आहेत ही 14 नक्षत्र दक्षिण यानाची आहेत आणि ती या शिशुमार प्राण्याच्या डाव्या बाजूला आहेत. ज्याप्रमाणे लोकांमध्ये सुद्धा जेव्हा शिशुमार गोलाकार असतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूच्या अवयवांची संख्या सारखीच असते, त्याचप्रमाणे इथे नक्षत्र संख्येमध्ये सुद्धा समानता आहे. याच्या पाठील मागे भागात मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या 3 नक्षत्रांचा समूह आहे आणि पोटाच्या भागात आकाशगंगा आहे, अशी काही भागवत शास्त्रकारांनी कल्पना केलेली आहे. याच्या उजव्या आणि डाव्या कटिप्रदेशात पुनर्वसू आणि पुष्य ही नक्षत्र आहेत. पाठीमागच्या उजव्या आणि डाव्या पायात आर्द्रा आणि अश्लेषा ही नक्षत्र आहेत. उजव्या आणि डाव्या नागपुडीत अभिजित आणि उत्तराषाढा आहेत. उजव्या आणि डाव्या डोळ्यात श्रवण आणि पूर्वाषाढा, उजव्या आणि डाव्या कानात धनिष्ठा आणि मूळ, मघा इत्यादी दक्षिणायातील 8 नक्षत्र डाव्या बरगडीत आहेत. त्याचप्रमाणे उलट क्रमाने मृगशीर्ष आणि उत्तरायणाची 8 नक्षत्र उजव्या बरगडीत आहेत. त्याच्या उजव्या आणि डाव्या खांद्यावर ज्येष्ठा ही 2 शततारका आणि ज्येष्ठा ही 2 नक्षत्र अनुक्रमे आहेत. हनुवटीमध्ये अगस्त्य, खालच्या अनुवटीमध्ये नक्षत्र रूप यम, तोंडामध्ये मंगळ, लिंग प्रदेशात शनी, वशिंडामध्ये बृहस्पती, छातीमध्ये सूर्य, हृदयात नारायण, मनात चंद्र, मनाचा कारक चंद्र आहे म्हणून मनामध्ये चंद्र, नाभीमध्ये शुक्र, स्तनांमध्ये अश्विनी कुमार, प्राण आणि अपानामध्ये बुध, गळ्यामध्ये राहू, सर्व शरीरात केतू आणि सर्व रोमारोमामध्ये संपूर्ण तारांगण आहे. हे भगवान विष्णूंचं सर्व
सर्व देवमय स्वरूप आहे. संपूर्ण नक्षत्र मंडळांचा आश्रय कालचक्र स्वरूप सर्व देवाधिपती परमपुरुष परमात्म्याचं हे भगवंतांचं स्वरूप आहे. त्याची नेहमी स्तुती करावी आणि नमस्कार करून त्या भगवंतांच्या या स्वरूपाचं नेहमी ध्यान करावं. ग्रह नक्षत्र आणि तारकांच्या रूपामध्ये भगवंतांचं आधिदैविक रूप हे प्रकाशित होत असतं. ते मंत्रांचा त्रिकाळ जप करणाऱ्यांचं पाप नाहीसं करतं. जो मनुष्य सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळी त्यांच्या या आधिदैविक स्वरूपाचं नित्य चिंतन आणि वंदन करतो त्याचं त्यावेळी केलेलं सगळं पाप ताबडतोब नष्ट होऊन जातं. आता शुक महाराज सांगतायत पुढे, परीक्षिता, काही लोकांचं असं म्हणणं आहे की सूर्यापासून 10,000 योजने दूर खालच्या बाजूस राहू नक्षत्राप्रमाणे फिरत आहे. राहू हा ग्रह आहे, पापग्रह आहे असं म्हटलंय, पण हा नक्षत्राप्रमाणे फिरतोय असं काही लोकांचं म्हणणे आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक कथा सांगितली आहे की ज्या वेळा अमृत निघालंय समुद्र मंथनातून त्यावेळेला राहू हा देवांच्या बाजूला देवांचं रूप घेऊन आलाय आणि त्याने अमृत प्राशन करायला घेतलंय आणि ते अमृत प्राशन करून गळ्यापर्यंत गेलं आणि विष्णूंच्या लक्षात आलं की अरे हा दानव आहे, हा असुर आहे. त्यावेळेला ताबडतोब परमेश्वरांनी त्याची मान धडापासून वेगळी केली. त्यामुळे राहूच्या मस्तकामध्ये ते अमृत तसंच शिल्लक राहिलंय. आणि ह्याचं गुपित कोणी फोडलंय तर सूर्य आणि चंद्र यांनी हे राहूचं गुपित फोडलंय की भगवान विष्णूंना त्यांनी सांगितलंय की देवा, अहो हा असुर आहे आणि हा देवाचं रूप घेऊन येऊन बसलाय. त्यामुळे सूर्य आणि चंद्राबद्दल त्याच्या मनामध्ये वैर आहे आणि म्हणून तो ते वैर लक्षात ठेवून अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी या सूर्यचंद्रावर आक्रमण करतो असं म्हटलं जातं. भगवंतांनी सूर्य आणि चंद्र यांच्या रक्षणासाठी त्या दोघांच्या जवळ आपले प्रिय आयुध सुदर्शन चक्र ठेवलंय आणि ते नेहमी फिरत असतं. आणि म्हणून राहू त्याच्या असह्य तेजाने उद्विग्न आणि आश्चर्यचकित होतो आणि थोडा वेळ त्यांच्या समोर उभा राहतो अमावस्या पौर्णिमेला. पण त्या सुदर्शन चक्राचं तेज त्याला काही सहन होत नाही आणि तो मागे फिरतो आणि तो जितका वेळ तिथे थांबतो त्याच्या थांबण्याला आपण ग्रहण असं म्हणतो. राहूच्या 10,000 योजने खालील बाजूस सिद्ध, चारण आणि विद्याधर हे दैवलोक आहेत. ही दैवयोनी आहे आणि ही दैवयोनीची स्थानं ही राहूच्या 10,000 योजने खाली आहे. त्याच्या खालच्या बाजूस जिथपर्यंत वायूची गती आणि ढग दिसतात तो अंतरिक्ष असा लोक आहे. आणि या अंतरिक्ष लोकामध्ये यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत आणि भूतांचा विहार करण्याचं हे स्थान आहे. आणि त्याच्याही खाली 100 योजने अंतरावर ही पृथ्वी आहे. हंस, गिधाडे, ससाणे, गरुड इत्यादी प्रमुख पक्षी जिथपर्यंत उडू शकतात तिथपर्यंत या पृथ्वीची सीमा आहे. आपण पृथ्वीचं वर्णन पूर्वी ऐकलेलं आहेच आहे. तिचा विस्तार, तिची स्थिती याचं वर्णन पूर्वी आपण ऐकलंय. आता या पृथ्वीच्या खाली बघायचं आपल्याला. या पृथ्वीच्या खाली काय आहे तर अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातळ आणि पाताळ अशी 7 पाताळ आहेत. 7 प्रकारचे पाताळ आहेत आणि हे एकाखाली एक भूविवरा आहेत आणि भूगर्भातील बिळं आहेत आणि तिथे प्रत्येक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात. आता प्रत्येक पाताळामध्ये कोणकोणती लोक राहतात याचं वर्णन आपल्याला पुढे ऐकायला मिळणार आहे. भूमीखाली ही विवरं सुद्धा एक प्रकारचे स्वर्गच आहेत बरं का. स्वर्गापेक्षाही अधिक विषयभोग, ऐश्वर्य, आनंद, संतान सुख आणि धनसंपत्ती या पाताळामध्ये आहे. येथे वैभवपूर्ण भवनं आहेत, उद्यानं आहेत, क्रीडास्थानं आहेत आणि इथं दैत्यही राहतात, दानव राहतात आणि नागलोक सुद्धा राहतात आणि आपल्या मायामय क्रीडा ते करीत असतात आणि निवासस्थान करत असतात. आणि हे सगळे लोक गृहस्थ धर्माचं पालन करणारे आहेत. स्त्री, पुत्र, बंधू, बांधव आणि सेवक यांच्यावर हे एकमेकांवर प्रेम करतात आणि नेहमी प्रसन्न चित्त असतात आणि आपल्या वाट्याला आलेले भोग उपभोगत असतात.
यांच्यामध्ये विघ्न आणण्याचं इंद्रादिक देवानं सुद्धा सामर्थ्य नाही. या विवरामध्ये मायावी मयदेवाने बनवलेली अनेक नगरं, सुंदर इमारती झगमगत आहेत. ती श्रेष्ठ रत्नांनी नटवलेली आहेत. चित्रविचित्र भवनं आहेत, तट आहेत, नगराची द्वारं सुशोभित केलेली आहेत, मोठमोठी सभागृह आहेत, मंदिरं आहेत, मोठमोठी अंगणं आहेत, सुशोभित केलेली घरं आहेत. त्याच्यावर नाग आणि असुरांच्या जोड्या, कबूतर, पोपट, मैना इत्यादी पक्षी इथे किलबिलाट करीत असतात आणि या नगराची शोभा वाढवत असतात. इथले बगीचे सुद्धा आपल्या शोभेने देवलोकातील उद्यानांपेक्षा अतिशय शोभून दिसतात. अनेक प्रकारचे वृक्ष या बगीच्यांमध्ये असतात आणि त्याच्या सुंदर डहाळ्या, फळा फुलांचे गुच्छ आणि कोमल अंकुरांच्या भारांनी अगदी झुकून गेलेल्या असतात. आणि येथे पक्षी जे अविश्रांत क्रीडा करीत असतात त्यांचा आवाज अतिशय गोड असतो. तिथली फुलं सुद्धा अतिशय मोहक असतात. कमळं, कुमुद, नीलकमळं, लाल कमळं, शतपत्र यांचे ताटवेच्या ताटवे इथे आपल्याला दिसतात. ते जलाशयांवर ते पसरलेले असतात. मन आणि इंद्रियांना हे सगळं पाहून अतिशय आनंद होतो आणि सर्व इंद्रियांमध्ये आनंदाचं भरतच येतं. पण इथे एक गोष्ट आहे की या पाताळामध्ये सूर्याचा प्रकाश काही पोचत नाही, म्हणून दिवस आणि रात्र अशी कालाची विभागणी करत नाही. इथे होत नाही, कारण इथे सूर्याचा प्रकाशच पोचत नाही. इथे कशाचा प्रकाश असतो तर संपूर्ण अंधकारामध्ये मोठमोठ्या नागांच्या मस्तकावर असलेले मणी आणि ते मणीच प्रकाशमय असतात आणि त्या मण्यांच्या प्रकाशामध्येच या नगरीमध्ये सगळे लोक राहत असतात. येथे राहणारे लोक दिव्य औषधी, रसायने, अन्न, पाणी, स्नान इत्यादीचं सेवन करत असतात. यांना कोणतेच मानसिक किंवा शारीरिक रोग होत नाहीत. या लोकांमध्ये पाताळात जे राहतात लोक, वेगवेगळे 7 पाताळ आहेत इथे, आणि या पाताळामध्ये राहणाऱ्या लोकांना कोणतेच मानसिक आणि शारीरिक रोग होत नाही किंवा यांच्या अंगावर कधी सुरकुत्या पडत नाही, कधी केस पिकत नाही, ते कधी वृद्ध अवस्था त्यांना येत नाही किंवा देहावरची कांती गेली, आपण म्हणतो ना सगळं तेज गेलं, अगदी तेजहीन झाला, पांढरा फटक पडलाय, असं कधी ह्या लोकांचं होत नाही. किंवा एखाद्याला रोग झाला की दुर्गंधी येते शरीरामधून, तर असं कधी यांना येत नाही. किंवा घाम येत नाही, त्यांना कधी थकवा येत नाही, किंवा गळून गेले, शिथिल झालंय शरीर, असंही कधी होत नाही त्यांचं. म्हणजे माणसाच्या शरीरात वयानुसार जे जे बदल घडतात ते कोणतेच बदल इथे राहणाऱ्या मानवामध्ये घडत नाहीत. ते नेहमी सुंदर, निरोगी, प्रसन्न, तरुण आणि शक्ती संपन्न असे दिसतात. भगवंतांच्या तेजस्वी सुदर्शन चक्राशिवाय त्या पुण्यपुरुषांचा अन्य कोणत्याच साधनाने मृत्यू होऊ शकत नाही. ते अमर असतात. त्यांना जर सुदर्शन चक्र भगवंतांनी फिरवलं आणि ते जर त्यांच्याकडे दिलं, म्हणजे त्यांच्यावर मारलं, भगवंतांनी जर ते सुदर्शन चक्र जर कोणावर सोडलं तरच यांचा मृत्यू होऊ शकतो. अन्यथा यांना मृत्यू नाही, कोणताही आजार नाही, कोणताही रोग नाही. सुदर्शन चक्र येते असे जेव्हा त्यांना समजतं तेव्हा भीतीमुळे इथल्या असुर स्त्रियांचा सुद्धा गर्भपात होतो. आता अतल नावाचा जो पाताळ आहे, या लोकांमध्ये मयदानवाचा पुत्र बल हा असुर राहतो. त्याने 96 प्रकारची माया रचलेली आहे. आज सुद्धा तिथे तो मायावी पुरुष तिथे राहतात. त्याने एकदा जांभई दिली तेव्हा त्याच्या मुखातून स्वैरिणी, कामिनी आणि पुष्चली अशा 3 स्त्रिया उत्पन्न झाल्या. पुरुषांना हाटक नावाचा रस पाजतात त्या, आणि त्या पुरुषांबरोबर त्या संयोग घडतो त्यांचा, आणि मग प्रजा त्यांची निर्माण होते. आता त्याच्या खाली वितल लोक आहे. या लोकांमध्ये भगवान हटकेश्वर नावाचे महादेव आपले पार्षद आणि भूतगणांसह तेथे राहतात. वितल लोकाच्या खाली
सुतल लोक आहे. महायशस्वी पवित्र कीर्ती विरोचन पुत्र बलिराजा तेथे राहतो. वितल लोकामध्ये बलीचं राज्य आहे. भगवंतानी इंद्राचं कल्याण करण्यासाठी बटू वामनाचं रूप धारण केलं आणि बलीला या वितल लोकामध्ये पाठवलं आणि तेव्हापासून बली येथे राहतोय. भगवंताच्या कृपेनेच त्याचा या लोकामध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्याला अतिशय उत्कृष्ट संपत्ती मिळाली आहे. अशी संपत्ती आणि असं राज्य त्याला मिळाले, असे उपभोग त्याला मिळालेत की इंद्रादी देवतांना सुद्धा ते मिळालेले नाही. आणि म्हणून तो त्याच पूज्यतम प्रभूंची आपल्या धर्माप्रमाणे आराधना करतो आणि तिथे निर्भयपणे राहतोय. बलीला सुतल लोकाचं सुद्धा ऐश्वर्य प्राप्त झालंय. हे ऐश्वर्य नाशिवंत आहे, परंतु त्याने भूमिदान साक्षात भगवंताला भूमिदान केलंय, त्यामुळे त्याला मोक्षाचं द्वार असलेलं हा लोक प्राप्त झालाय. शिंक आल्यावर, पडल्यावर किंवा पाय घसरल्यावर पडताना विवश होऊन भगवंतांचं एक वेळ जरी नाव घेतलं माणसाने, शिंक आल्यावर सुद्धा काही लोकांना सवय असते हरी हरी, राम कृष्ण हरी, पडता पडता अरे अरे हरी 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 असं म्हणतात लोक. पण त्यामुळे त्यांचं कर्मबंधन तुटून जातं. हेच कर्मबंधन योग साधना किंवा अनेक प्रकारची तपश्चर्या करून सुद्धा मुमुक्षु लोकांना मिळत नाही. ते मोक्षपद शिंक आल्यावर हरीचं नाव घेण्याने, पडता पडता हरीचं नाव घेतल्याने, पाय घसरताना आपण पडतोय त्यावेळेला परमेश्वराचं स्मरण केल्याने ज्यांच्या तोंडून हरीचं स्मरण येतं त्यांना कर्मबंधन तोडण्याचं भाग्य लाभतं. आता या सुतल लोकाच्या खाली तलातल नावाचं पाताळ आहे. तेथे त्रिपुराधिपती दानवराज मय याचीच एक नगरी आहे. तो मायावींचा परमगुरू आहे आणि महादेवाच्या कृपेने तो इथे सुरक्षित आहे. आणि ह्या मय राजाला सुदर्शन चक्रापासून सुद्धा भय नाही. त्यामुळे तेथे राहणारी लोक आहेत ते त्यालाच पूज्य मानतात, त्याचीच पूजा करतात. आता या सुतल लोकांच्या खाली तलातल आणि तलातलाच्या खाली महातल नावाचं पाताळ आहे. या महातळामध्ये कद्रूपासून उत्पन्न झालेले अनेक सर्प नागयोनी राहतात. अनेक डोकी असलेले सर्प आहेत ते. अनेक फण्या आहेत, मोठमोठ्या फण्या आहेत, अनेक डोकी आहेत त्यांना. भगवंताचे वाहन पक्षराज गरुड याला ते नेहमी घाबरत असतात. परंतु ते कधी कधी आपले स्त्री, पुत्र, मित्र आणि कुटुंबाच्या संगतीत आनंदाने बेहोश होऊन येथे विहार करतात. आता या महातलाच्या खाली रसातळ नावाचं पाताळ आहे. पणी नावाचा दैत्य आणि दानव या पाताळामध्ये राहतात. श्रीहरींच्या तेजाचा प्रभाव या सर्व लोकांमध्ये पसरलेला आहे आणि यामुळेच बळीचा सुद्धा अभिमान संपूर्ण नाहीसा झालेला आहे. हे सर्व लोक लपून छपून राहतात पाताळात राहणारे. रसातळाच्या खाली पाताळ आहे. तेथे शंख, कुलिक, महाशंख, धनंजय, धृतराष्ट्र, शंखचूड, कंबल असे मोठमोठ्या फणा असलेले अत्यंत क्रोधी असे नागलोक राहतात. आणि ह्या सगळ्या नागलोकांचा प्रमुख हा वासुकी नावाचा नाग आहे. या काही नागलोकांना काहींना 5 फणे आहेत, काहींना 7 आहेत, कोणाला 10 आहेत, कोणाला 100 आहेत, तर कोणाला हजार फणा आहेत. आणि त्यांच्या फण्यांवर जे मणी चमकतात त्या मण्यांच्या प्रकाशामध्ये तिथला संपूर्ण अंधार, पाताळ लोकांचा अंधकार पूर्ण नष्ट होतो. पुढे शुकाचार्य सांगतायत की परीक्षिता, पाताळ लोकाच्या खाली 30,000 योजना अंतरावर अनंत नावांची भगवंताची तामसी नित्यकला आहे. म्हणून काही लोक याला संकर्षण म्हणतात. अहंकार रूप असल्याने द्रष्टा आणि दृष्टा दृश्याला ती एकत्रित करते आणि म्हणून त्याला संकर्षण असं नाव आहे. आणि इथे संकर्षण नावाचं भगवंताचं रूप आहे. त्या अनंतांना 1000 फणा आहेत. त्यापैकी एकीवर ठेवलेलं हे सर्व भूमंडळ आहे. म्हणजे हे पाताळाच्या खाली
अनंत लोकांचं साम्राज्य आहे आणि या अनंत लोकामध्ये भगवान अनंताचं रूप घेतलंय. अनंतफणा 1000 फणा असलेल्या नागावर आहेत आणि त्या नागावरील एका फणेवर हे संपूर्ण भूमंडळ आहे. सप्तपाताळ, त्याच्या पुढे पृथ्वी, स्वर्ग, ऋषीलोक, ही सगळी जी लोक आहेत ही सगळी या भूमंडळावर मोहरीच्या दाण्याप्रमाणे आहेत. प्रलयकाळी जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते तेव्हा क्रोधाने फिरणारा त्यांच्या मनोहर भ्रुकुटी मध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रगट होतात. आता या रुद्रांची संख्या आहे 11. या सगळ्या रुद्रांना प्रत्येकी 3 डोळे आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक त्रिशूळ असतो. भगवान संकर्षणांच्या दोन्ही चरणकमळांची स्वच्छ तांबूस वर्णांची नखे अतिशय दैदिप्यमान आहेत. अनेक नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळगून तेथे वास्तव्य करीत असतात. त्यांच्या संपूर्ण शरीर हे चंदन, अष्टगंध, कुंकुमाचा लेप लावलेला असतं. त्याचा सुगंध आसमंतात पसरत असतो. अशा या अनंत नाग भगवंताची दृष्टिक्षेपानेच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होत असतो. असं हे उत्पत्ती, स्थिती, प्रलयाला कारणीभूत असणारे अनंत सत्वादी प्रकृतीचे गुण आपापल्या कार्याला समर्थपणे सर्वांना देत असतात. असं त्यांचं स्वरूप अनंत आणि अनादी आहे, अनाकलनीय आहे. ज्यांना एकटे असूनही या विविध प्रपंचाला आपल्यात धारण केले आहे त्या भगवान संकर्षणाचं तत्व कोण बरं जाणू शकेल? तर त्यांचं तत्व जाणून घेणं अतिशय अवघड आहे. पर्वत, नद्या, समुद्र, प्राणी इत्यादीसह हे संपूर्ण भूमंडल या सहस्त्रशीर्षा भगवंतांच्या एका मस्तकावर एका रजक कणाप्रमाणे ठेवलेलं आहे. ते अनंत आहेत म्हणून त्यांच्या पराक्रमाला कोणतीच सीमा नाही. अशा प्रकारे त्यांनी पाताळांचं वर्णन शुकमुनींनी परीक्षिताला सांगितलंय. आता पुढे परीक्षित राजा विचारतोय की महर्षे, आपण मला हे सगळं वर्णन सांगितलं पण लोकांना ज्या उच्च नीच गती प्राप्त होत आहेत त्यांच्यामध्ये इतका वेगवेगळापणा का? कोणाला पक्षाचा जन्म येतो, कोणाला प्राण्यांचा जन्म येतो, कोणाला पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म येतो. तर असं का घडतं? कर्म करणारे लोक सात्विक. त्यावेळेला शुक्राचार्यांनी उत्तर दिले परीक्षिताला. कर्म करणारे लोक जर सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकारचे असल्यामुळे त्यांना वेगवेगळे भोग वाट्याला येतात आणि त्यांच्यामध्ये जी श्रद्धा असते त्या श्रद्धेमध्ये सुद्धा भेद असतो. कोण मनापासून भगवंताचं नाव घेतं, कोणी मनामध्ये वेगळे विचार चालत आणि बाहेरून नुसतंच परमेश्वराचं नाव घेतंय. अशी प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते. कर्माची गती प्रत्येकाची वेगवेगळी असते. कमी अधिक प्रमाणामध्ये या गतीनुसार त्यांना ती योनी प्राप्त होते. निषिद्ध कर्मरूप पाप करणाऱ्यांना त्यांच्या श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही आणि निषिद्ध कर्मांचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नारकीय गती आहेत त्या त्यांना प्राप्त होतात. आता मी तुला नरक योनी याचं वर्णन करतो. वेगवेगळ्या नरकामध्ये लोकांना त्यांच्या कर्मानुसार नरक योनी प्राप्त होते. आता ह्या नरक योनीचं वर्णन मात्र अतिशय क्लेशकारक आहे, भीतीदायक आहे. पण तरीही मला जितकं सहजतेने सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. परीक्षिताने विचारलं, भगवान, आपण ज्यांचं वर्णन करू इच्छिता ते नरक या पृथ्वीवरचे काही विशेष देश आहेत की त्रैलोक्याच्या बाहेर आहेत की अंतराळात आहेत? त्यावर शुकमुनी म्हणाले, अरे हे त्रैलोक्याच्या आतच आहेत. ते दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली आणि पाण्याच्या वर आहेत.
याच दिशेला अग्निश्वात्त इत्यादी पितृगण राहतात. ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजांसाठी मंगल कामना करीत असतात. या नरलोकामध्ये सूर्यपुत्र पितृराज भगवान यम आपल्या सेवकांसह राहतो. नरकाचा स्वामी यमराज आहे आणि भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतांनी तेथे आणलेल्या मृत प्राण्यांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापाचं फळ आणि दंड देत असतो. नरकांची संख्या काही जण 21 आहे असं सांगतात. त्या प्रत्येकाची नावं आहेत. ती नावातली काही नावं मी आपल्याला सांगते. तामिस्त्र, अंधतामिस्त्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सुकरमुख, वैतरणी, पुयोद, लालभक्ष, सारमेयादन, अविची, रक्षोगणभोजन, शूलप्रोत, दंदशुक, अवटनिरोधन, पर्यावर्तन, शुचिमुख असे 28 नरकांची नावं इथे सांगितलेली आहेत. म्हणताना इथे 21 म्हणलंय, पण 28 नरक यातना भोगण्याची स्थानं आहेत. त्यातले काही इथे सविस्तर दिलेत भागवतात. त्यातले मला जेवढे सांगणे शक्य आहे तेवढे मी सांगते. तामिस्त्र नरकामध्ये कोणत्या प्रकारचे लोक जातात तर जो पुरुष दुसऱ्याचं धन किंवा संतान किंवा स्त्री, दुसऱ्याची स्त्री, परस्त्रीचं अपहरण करतो, त्याला मरण आल्यानंतर यमदूत त्याला कालपाशामध्ये बांधून तामिस्त्र नरकात ढकलून देतात. त्याला अन्न पाणी मिळत नाही, त्याला दंडुके मारले जातात, त्याला भीती दाखवली जाते आणि अनेक प्रकारच्या यातना त्याला दिल्या जातात. तो अनेक वेळा मूर्छित होतो पण त्याला मरण येत नाही. तो शुद्धीवर आला की पुन्हा त्याला त्या यातना दिल्या जातात. अंधतामिस्त्र नरकामध्ये कोण पडतो तर जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्या परस्त्री फसवून आणली जाते आणि तिचा उपभोग घेतला जातो, त्याला अंधतामिस्त्र नरकामध्ये देतात. त्याला मुळापासून उपटलेल्या झाडांप्रमाणे वेदना दिल्या जातात. इतक्या वेदनांनी त्याची शुद्ध हरपते, त्याला काही सुचत नाही, पण तो पुन्हा शुद्धीवर आल्यावर पुन्हा त्याला त्याच यातना दिल्या जातात. यांना एक वेगळं शरीर प्राप्त होतं. माणूस मरण पावल्यानंतर त्याला एक वेगळं शरीर प्राप्त होतं आणि त्या शरीराला या यातना दिल्या जातात. आता जो पुरुष हे शरीर मीच आहे आणि हे स्त्री, धन हे सगळं माझंच आहे असं समजतो, दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करतो, फक्त आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यातच तो व्यग्र असतो, दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही, अशा माणसाला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला रौरव नरकात त्याला पाठवलं जातं आणि त्याने दुसऱ्यांना आपल्या संसारासाठी, आपला स्वार्थीपणा साधण्यासाठी त्याने दुसऱ्या व्यक्तीला ज्या प्रकारे त्रास दिले असतील ते सर्व त्रास त्याला यमयातना, त्या सर्व यातना त्याला या रौरव नरकामध्ये भोगाव्या लागतात. रुरु या सापापेक्षाही अतिशय क्रूर स्वभावाचे तिथे जीव असतात आणि ते जीव या रौरव नरकात या व्यक्तीला तिथे तो त्रास देतात. याच्या पुढे महारौरव नरक आहे. जो दुसऱ्या कोणाचीही पर्वा न करता केवळ आपल्या शरीराचेच पालन पोषण करतो तो या नरकात जातो. आता इथे काय त्याला त्रास देतो तर कच्चं मांस खाणारे रुरु लोक इथे असतात. ते याचं शरीराचं मांस भक्षण करतात, त्याला फाडतात, चिरफाड करतात आणि प्राणी पक्षी कसे खातात कच्चं मांस, तसं याच्या शरीराचे हाल होत असतात. जे लोक आपलं पोट भरण्यासाठी जिवंत पशु किंवा पक्षी शिजवतात आणि हृदयशून्यपणे त्या पक्षाचं सेवन करतात, अशा क्रूर माणसांना कुंभीपाक नरकात टाकलं जातं आणि उकळत्या तेलामध्ये यांना सोडलं जातं. जे लोक आपली माता, पिता, ब्राह्मण आणि वेद यांना विरोध करतात त्याला कालसूत्र नरकामध्ये घेऊन जातात. या कालसूत्र नरकामध्ये तापलेलं तांब्याचं मैदान आहे
आणि तिथे वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दहानीत भयंकर तापलेलं असतं आणि तिथे जीव तहानेने आणि भुकेने व्याकुळ होऊन जातो. त्याचं शरीर आतून बाहेरून जळायला लागतं, तडफड होते शरीराची. तो इकडे तिकडे धावायला जातो. त्यावेळेला त्याचं शरीर संपूर्ण या तापलेल्या मैदानावर पुन्हा जळलं जातं, तापलं जातं. त्याने ज्या पशुचं भक्षण केलंय त्या पशुच्या शरीरामध्ये जितके रोम असतात तितक्या 1000 वर्षापर्यंत या माणसाला दुर्गती, या माणसाची ह्या नरकामधून सुटका होत नाही. जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती आलेली नसताना आपला वैदिक मार्ग सोडून अन्य नास्तिक धर्म स्वीकारतो त्याला असिपत्र वन नरकात घेऊन जाऊन चापकानी मारलं जातं. त्याच्या सर्व अंगाचे ताडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असणाऱ्या तीक्ष्ण धारेच्या पानांनी तुकडे तुकडे होऊ लागतात. त्याला अत्यंत वेदना होतात. तो ओरडाओरडा करतो, बेशुद्ध होतो, खाली पडतो. पुन्हा शुद्धीवर आल्यावर त्याला पुन्हा त्याच प्रकारे त्रास दिला जातो. अशा प्रकारे त्याला आपल्या कुकर्माचं फळ भोगावं लागतं. जो पुरुष राजा किंवा राजाचा सेवक असून एखाद्या निरपराध मनुष्याला दंड देतो किंवा ब्राह्मणाला शरीरदंड करतो तो सुकरमुख नरकात जाऊन पडतो. त्याला चरकात घातलेल्या उसाप्रमाणे चिरडलं जातं. जो मनुष्य या लोकी ढैकूण इत्यादी जीवांची हिंसा करतो त्यांना पीडा दिल्यामुळे तो अंधकूप नरकात जाऊन पडतो. तेथे पशु, मृग, पक्षी, साप इत्यादी सरपटणारे प्राणी, डास, कुवा, ढेकूण, माशा इत्यादींनी जे त्रासलेले जीव असतात ते जीव ह्याला त्रास देतात आणि त्याचं शरीर रोगग्रस्त होतं आणि तडफड करतं. जो मनुष्य यालोकी पंचयज्ञ न करता जेवण करतो, सेवन करतो, दुसऱ्या कोणालाही काही देत नाही, कधी खायला देत नाही कोणाला, कधी एखाद्या उपाशी माणसाला कधी जेवायला घालत नाही, कधी कोणत्या प्रकारचं अन्नदान करत नाही, कावळ्यासारख्या पक्ष्याला सुद्धा तो कधी खायला घालत नाही, त्याला कृमिभोजन निकृष्ट नरकात तो पडतो. तिथे अनेक प्रकारचे किडे असतात आणि ते किडे त्याला सारखे टोचे मारत असतात. जी व्यक्ती चोरी किंवा बळजबरी करून ब्राह्मणाच्या किंवा आपली जी संपत्ती आपली नाही, त्या जे सोनं आपलं नाही, रत्न आपलं नाही, अशा प्रकारचं सोनं, रत्न, पैसे चोरी करतो त्याला मेल्यानंतर यमदूत संदंश नावाच्या नरकामध्ये घेऊन जातो आणि तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी त्याला चटके दिले जातात किंवा चिमट्याने त्याची कातडी काढली जातात, उपटली जातात. जो कोणी पुरुष अयोग्य स्त्रीशी किंवा जबरदस्तीने एखाद्या स्त्रीशी संभोग करतो त्याला तप्त सुर्मी नावाच्या नरकात नेऊन चापकानी मारलं जातं किंवा लोखंडाची स्त्री बनवून तिच्याशी त्याला आलिंगन द्यायला लागतं. किंवा जर अशी स्त्री कोणी असेल व्यभिचारी तर त्या स्त्रीला सुद्धा मेल्यानंतर तापलेल्या लोखंडी पुरुषाशी आलिंगन करायला लावतात. जे राजे किंवा राजसेवक श्रेष्ठ कुळात जन्म घेऊनही धर्म मर्यादेचं उल्लंघन करतात त्यांना मेल्यानंतर वैतरणी नदीमध्ये पडतात. आता ही नदी म्हणजे हिचं वर्णन करणं सुद्धा अवघड आहे. असे अतिशय मल, मूत्र, पू, रक्त, केस, नख, हाडं, चरबी, मांस इत्यादी सगळ्या गलिच्छ वस्तूंनी ती भरलेली आहे आणि त्या नदीमध्ये या माणसांना सोडलं जातं आणि दुर्गंधीयुक्त असं ती नदी पात्र असतं आणि कर्माचं फळ त्यांना तिथे भोगावं लागतं. जे लोक पावित्र्य आणि आचाराच्या नियमांचा त्याग करून लज्जेला तिलांजली देऊन अतिशय व्यभिचाराने वागतात ते सुद्धा पुयोद नावाच्या नरकात पडतात. आता ही पुयोद नावाचा नरक आणि वैतरणी नदी हे दोन्हीही साधारण तोच नरक आहे. पू, विष्ठा, मूत, कफ यांनी भरलेला तो पुयोद नरक आहे. काही नास्तिक लोक ढोंगीपणाने केलेल्या यज्ञात पशूंचा वध करतात. त्यांना परलोकी वैशस नरकात टाकून
तेथील अधिकारी त्याचप्रमाणे अत्यंत त्रास देतात. जसं यांनी मनुष्य धर्म असताना ज्याप्रमाणे वर्तन केलंय त्याप्रमाणे वर्तन मेल्यानंतर यांच्याबरोबर केलं जातं. जो कोणी पुरुष साक्ष देताना व्यापारात किंवा दान देतेवेळी खोटेपणा करतो त्याला मृत्यूनंतर आधार शून्य अशा अविचिमान नरकात त्याला टाकलं जातं. तिथे दगडी सोडतात. त्या नरकातील दगडी जमीन पाण्यासारखी दिसते आणि त्याच्या शरीराचे त्या सतत डोक्यावर दगडी पडल्यामुळे शरीराचे तुकडे तुकडे होतात. तुकडे झाले तरी प्राण काही याचा जात नाही आणि वारंवार त्याला तिथं आणलं जातं आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर दगडी फेकली जातात. जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र असे सगळे कोणी किंवा काही स्त्रिया यांनी चुकून जरी मद्यपान केलं असेल तर यमदूत त्यांना मेल्यानंतर अयप्पान नावाच्या नरकात घेऊन जातात आणि त्यांच्या तोंडामध्ये उकळता लोखंडी रस घातला जातो. अशा प्रकारे निरनिराळ्या नरकांमध्ये त्यांनी जी कर्म जिवंतपणी केली आहेत ती सर्व कर्म त्यांना भोगावी लागतात मेल्यानंतर. जे सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष असतात, दुसऱ्या जीवांना पीडा देतात, ते मेल्यानंतर दंदशुक नावाच्या नरकात जाऊन पडतात. 5-5, 7-7 तोंडे असणारे सर्प त्यांच्या जवळ येतात आणि उंदराप्रमाणे त्यांना गिळून टाकतात. जे गृहस्थ आपल्या घरी आलेल्या अतिथीकडे वारंवार रागीट नजरेने बघतात, जणू काय आता त्याचं भस्मच करून टाकतील, कधी अतिथीचा सत्कार करत नाही, आलेल्या पाहुण्यांचं प्रेमाने स्वागत करत नाहीत, त्यांना मेल्यानंतर पापदृष्टीचे डोळे असलेले गिधाडे, कंक, कावळे, होले इत्यादी पक्षी वज्रासारख्या कठोर चोचींनी बळजबरीने काढून त्याला पर्यावर्तन नरकामध्ये टाकलं जातं आणि त्याला चोचीनी मारतात. त्याच्या डोळे फोडून टाकतात चोचीनी. जो मनुष्य थोडीशी सुद्धा चैन न करता यक्षाप्रमाणे सतत धनाचे रक्षण करतो, पैसा वाचवतो, पैसा मिळवणे, वाढवणे आणि साठवून ठेवणे एवढंच तो काम करतो आणि पाप करत राहतो, तो नराधम मेल्यानंतर सुचिमुख नरकात जाऊन पडतो. तेथे अर्धपिशाच्य पापात्म्यांचे सारे अंग यमराजाचे दूत शिंप्यासारखं सुई धाग्याने शिवतात. अशा प्रकारे अनेक नरकांचं वर्णन या भागवतामधल्या 5व्या स्कंदामध्ये केलेलं आहे. आणि त्या सगळ्यांमध्ये सगळे अधर्मी जीव आपापल्या कर्मानुसार पाळीपाळीनी जातात आणि आपापले भोग भोगतात. धर्म आणि अधर्म या दोहीपेक्षा निराळा असा जो निवृत्ती मार्ग आहे त्याचं वर्णन 2ऱ्या स्कंदामध्ये केलंय. 14 भुवनांचं वर्णन यापूर्वी केलेलं आहे. अशा प्रकारे शिल्लक राहिलेलं पाप पुण्य रूप कर्मांना घेऊन जीव पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी या पृथ्वीवर जन्माला येतो. आता इथे शुकमुनी सांगतायत, परीक्षिता, मी तुला पृथ्वी, तिच्या अंतर्गत असलेली द्वीप, वेगवेगळी वर्ष, नद्या, पर्वत, आकाश, समुद्र, पाताळ, दिशा, नरक, ज्योतिर्गण आणि लोकांच्या स्थितीचं वर्णन तुला सांगितलेलं आहे. हेच भगवंताचं अतिशय अद्भुत असं स्थूल रूप आहे आणि हेच सर्व जीवसमुदायाचं आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे इथे नरक वेगवेगळ्या नरकांचं मी वर्णन इथे संपवते आणि इथे 5वा स्कंद सुद्धा आपला समाप्त होतोय. आता आपण पुढच्या भागामध्ये पुढील कथा बघूया आणि पुढच्या भागापासून 6वा स्कंद आपला सुरू होतोय. तोपर्यंत नमस्कार. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.